चांगले हलवून झालं. आणि आपल्याला पाहुणा जे आपलं मामा आलेला आहेत बघा, हे आपल्या देवाच्या तिथे बी येतात. तर आपली आई तो का तिकडे देऊन घेते तिकडं. मस्तपैकी चाललाय आपला मटणाचा बेत. मामा आले ते आपल्याकडं आणि मटण बिटन बनवावं म्हणलं. आज मामा आल्यात तर मस्त खावावं मटण. तर या ठिकाणी आपलं कांदा बिंदा तळून घेते आहे. चिकन चांगलं धुवून काढले, आता ह्यात टाकून घ्यायचे तळलेल्या कांद्यात. मामा काय म्हणत होता? देवाचं कवच हा खंडरायाने उडावलंय. होय, हा खंडोबा देव सोप्पा नाही हा. सोपा नाही. त्यो खोटा बोलला होता थोडासा ब्रह्मदेव. हा खरं बोला ना. आणि मग त्यांनी काढली तलवारनं उडावलं मुंडकन काय खंडेरायानी खंडेरायाने. चांगलं उकाळलेलं आहे हो का, चांगलं उकळी फुटली मित्रांनो. जाळ तसा लावलाय ना दानक्यात तुमचं. आपला सगळा मसाला टाकून झालाय मित्रांनो. आणि आता मसाल्याची ग्रेव्ही तयार करायची. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो मेंढर सोडले ते आणि ब्लॉग झालाय चालू. तर आता आपल्या एका शेळीला सोयबी मारायची नाही का, आजारी झाली मित्रांनो. आजार शर्टात अजून बी थोडं आहे. आणि मेंढर तिकडं गावातनं न्यायचे ते तिकडं पडेल चारा. एक सोहाबळ तोडलेली आहे तिथल्या शेतकऱ्यांनी ती पाला चारायला. तर कसं काय असेल आजचं आपलं संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग ठिकाणी आपला आई दादा आलेला आहेत. आणि हे बोकडा बघा लढ्या करते ते इकडं दोघं बाबा. आणि ह्याला इंजेक्शन द्यायचं बघा. हे आजारी झाले. ही तापच आहे का पण? हा ताप असेल ना, आहे का ताप? तिकडं चालवलं ते बघा. पुढं आपला वाढा आहे मित्रांनो. हे रस्ता म्हणजे आपला आता कसं ह्या ऊसाच्या मधनं वाढ्याला जातो आणि वाढ्यातनं जायचे पड्याल फाट्याव आणि फाट्याच्या तिकडून जायचे. तर हा ऊस आहे दोन्हीकून आणि मधनं रस्ता बघा कसं वाटतं, एकदम खतरनाक. एकदम असं वेगळंच इथं फील होतं नाही का. इकडून ऊस मध्ये रस्ता असं वेगळं वाटतं एकदम. तर मित्रांनो आता आपली मेंढरं इथं आल्या ते बघा इथं. आणि इथली एक मला आता गोष्ट आठवली नाही का. आपली मेंढरं ना झाडं उंच असल्यामुळे इथं सावलेला मेंढरं एकदा बसली होती इथं. आणि तिथल्या पलीकडच्या झाडावर जे जाळवंट आहे का, त्या झाडावर ना मित्रांनो वरती एक खारुताई होती. खारुताई, आणि त्या खारुताईला पकडण्यासाठी तिच्या मागं भला मोठा साप लागलेला. आणि ती खारुताई जशी पळण ना तसं ते बांग 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 पळायचा. आणि ना तर शेंड्यात होता. शेंड्यात ते खारुताईवरनं जशी खाली सटकली खाली आली ना, एक ना 10-12 सेकंद तो साप गपक्यास खाली आला ना. आम्ही तो गपक्यास खाली आला बघितलं का, अर म्हणलं लोका हे लय खतरीला का. मित्रांनो एवढी भीती वाटलेली ना त्यावेळेस. तिथं आल्यावर असं जे आपल्यासोबत घडलंय ना त्या ठिकाणी गेल्यानंतर ते आठवतं. सोबाबळीचा वाईच पाला पडलाय आता हो का. ही पुढची जी सोबाबळी ना हिचा वाईच आता पहिला कोणीतरी तोडलेला, आपल्याला गावलाय थोडासा याडाभर हो का. मेंढर दादांनी पडेल नेल ते आता पाल्या बांधले ते. आता याडा होईल का? हा चांगला पाला येडा होईल ना. काही दिवसापूर्वी याच ठिकाणी आपली मेंढरं आपण पाणी पाजायचो. आणि आज मित्रांनो या ठिकाणावरती आलेली आहेत. इथं पलीकडं आपला वाडा बी बसलेला बघा. इथं मेंढरं आता तान्हेल्यात जरा त्या करता पाण्या बांधले ते पाणी पिते ते पत्न चालले ते आता मेंढरं बघा कसं आहे. नुसत्या इकडं बिल्डिंगी. आपण बघितलेल्या पाल्यावरती आता मेंढरं आलेली आहेत बघा. सगळा मित्रांनो बऱ्यापैकी पाला खाल्लाय, अजून बी आहे थोडा ते असं खातीत आहे मेंढरं. सुबाबळा असल्यावर त्याला काय तवास वाळला तरी खात्यात. तर मित्रांनो हा सुबाबळीचा पाला चारायसाठी ना आम्ही जवळजवळ ना किती 2.5-3-4 किलोमीटर आलोय नाही का. पण मेंढरांनी काय सगळा पालाच खाल्ला नाही का. तिकडे एक सुबाबळ तोडल्यामुळे ह्याचा एवढा पाला खाल्ला नाही. पण आता काय उद्या काय येऊ शकत नाही, लांब आहे ना भरपूर. म्हणलं खात्याल म्हणून आलतो मित्रांनो एवढं चालत, पण त्यांनी काय खाल्लं नाही राव. याला म्हणतात नाथ. काय रे नाव काय? सरपंच चालवला यांनी, सरपंच. आणि आपले मेंढरं चालले ते बघा. सोयाबीन मध्ये आलेली आहेत. कोकरी बी मिळली बघा. तर मित्रांनो आपलं तोंड लय उकाललंय त्याकरता बघा व्हॅसलीन लावले यारवाळीच. कारण का मित्रांनो लयच उकाललंय थंडीच्या गारट्याने आणि मेंढरांच्या ह्याच्या धुळीने ना लय उकाललंय. त्याकरता
आग निघत होती. म्हणलं व्हॅसलिनच लावून टाकावं. बघा व्हॅसलिन लावले, यारवाळीच लावले. आता संध्याकाळी बी आता जवळ बरं होत नाही त्यावर लावायचं. मित्रांनो आपली मेंढरं वाड्याला आलेली आहेत आणि आपल्याला पाहुणा जे आपलं मामा आलेला आहेत. बघा हे आपल्या देवाच्या तिथे बी येतात. तर आपली आई तो का तिकडे देऊन घेते तिकडं आई दादा. आणि आता मेंढरातलं काम करून घ्यायचं आपल्याला मेंढरा बघा वाड्यात. आणि हे बघा गडी, ह्याला असं वाटतंय मला लवकर दूध पाजावं, नुसता पार वाघरव येतोय वर. नो मस्तपैकी चाललाय आपला मटणाचा बेत. मामा आले ते आपल्याकडं आणि मटण बिटन बनवावं म्हणलं. आज मामा आल्यात तर मस्त खावावं मटण. तर या ठिकाणी आपलं कांदा बिंदा तळून घेते आहे बघा. आधीच जरा आम्हाला मटण आणायला झालं तर उशीर, त्यामुळं तयारी आधीच करून ठेवलेली आहे आपल्या मटणाची. जाळ बिळ चांगला लावलाय, लगेच शिजेल काय काय हा. लगेच होईल आपलं मटण. आणि तूप वापरलं चालेल का? आता हे चिकन चांगलं धुवून काढले. आता ह्यात टाकून घ्यायचे तळलेल्या कांद्यात. तर आपल्या आता मटणामध्ये बघा हळद, आता हळदी मिठाचं सगळ्यात आधी तयार होणार मित्रांनो. त्याकरता तयारी एकदम जोरात आहे. मामांनी जाळ चांगला लावलाय. मामा जाळ चांगला लागलाय, जाळ चांगला लागलाय बघा. आता हे आपलं हळदी मिठाचं मटण तयार करून घेते. आता चांगलं हलवून झालं. आता ह्याच्यात चांगलं झाकण ठेवून घ्यायचे. शिजवायचं आता. हा. आपलं मित्रांनो मटण आणायला गेल्यामुळं आपल्याला झालाय उशीर. आणि उशीर म्हणजे आपली पाजणी बिजणी पाजायची राहिले, ते जरा दुकानात बी गर्दी होती. तर आपली बारकी पिल्लं आता पाजून बिजून घेऊ, तर मटण बी शिजते. आणि मग कसं बनवते नाही का, टेस्ट बिस्ट कशी मामांना विचारणार आपण टेस्ट कशी झाली ती. आपलं ताट काढलेलं आहे आणि पाणी टाकते आहे का. काय एकाचा हिडीव चाललाय. त्यामुळं तू का ग मधूत आहे. त्यात पाणी बी ओतून घेतलंय मित्रांनो. हळदी मिठात ना जरा ते खाली लागलेलं, त्याकरता आपलं आता झाकण काढून आई शिजलं असेल वे काय माहित बघायला लागेल. पण त्याआधी मित्रांनो त्यात आपला खोबरा बिबरा टाकून घ्यायचा आहे. आईने खोबरा बी खिसून ठेवलाय बघा. खिसणी बारकी ती खिसणी आणली. ती खिसणीने आपला खिसला चांगला बारीक. हा, आणि खोबऱ्याचा रस उतरल्यावर कसं कालवान एकदम झणझणीत लागतं बघा. असं खिस सगळा टाकून घ्यायचा त्याच्यावर, म्हणजे काही टेन्शन नाही. आता रस उतरला की मग बघा कालवान. मामा काय म्हणत होता? देवाचं कवच हा खंडरायाने उडावलंय. होय, हा खंडोबा देव सोप्पा नाही. सोपा नाही, त्यो खोटा बोलला होता थोडासा ब्रह्मदेव. हा, खरं बोला ना. आणि मग त्यांनी काढली तलवारनं उडावलं मुंडकन काय खंडेरायानी. खंडेरायाने. आणि मग काय त्यावर शंकर बी झाला चकित. हा, म्हणलं आपल्याला हे सोपं जायचं नाही. हा, पण एका शब्दातच गावला तो. कसं काय? खोट बोलला ब्रह्मदेव हा, खोटं बोलला म्हणून. त्यामुळं तिथून पुढं मग तो सोनारीला गेला. हम्म, कोण भैरव, हा तोच खंडोबा. हा हा हा. म्हणजे आयुष्यात माणसाने कधी खोटं नाही बोललं पाय. आज खोट्याला मरण आहे, हाये खऱ्याला मरण नाही. नाही. बरोबर. बघा मामांचं वाक्य आवडलं मित्रांनो आपल्याला. चांगलं उकळलेलं आहे हो का, चांगलं उकळी फुटली मित्रांनो. जाळ तसा लावलाय ना, दानक्यात तुमचं बकरायचं असलं तरी एका मिनिटात शिजेल असं जाळ लागलाय काय मामा. जाळ चांगला. हा, मामा बसलेत म्हणल्यावर मामांनी जाळ बिळ एकदम लावलाय, लवकर होते तयार. आता चेक करणार आहे शिजलंय का नाही आपलं मटण. तर या ठिकाणी हो का चेक करायसाठी घेतले. शिजले काय? नाही तुटवायचं तुटतंय. हा, तुटलं की शिजलं म्हणायचं. हा, शिजले मित्रांनो, शिजत आलंय, थोडं राहिलं असेल. आता कालवण तयार करते आहे. आता कालवण ना डायरेक्ट. आता कालवण. हा, तर मित्रांनो सगळा मटेरियल टाकून आपलं कालवण तयार होईल या ठिकाणी. आपला सगळा मसाला टाकून झालाय मित्रांनो. आणि आता मसाल्याची ग्रेव्ही तयार करायची. तर या ठिकाणी हो का ग्रेव्ही तयार झाली म्हणजे आपलं कालवण तयार होईल लगेच. मटण तर शिजलेलं आहे, ग्रेव्ही तयार झाली की त्याला नुसतं काढवायचं. तर आपल्या आईने साधी सोपी गावरान मस्तपैकी ग्रेव्ही तयार केली.
मटण आहे आता टाकून घेते याच्यात. बघलं बरं आपलं कालवान हो का, एकदम साधं सोपं पण खायला चविष्ट. मित्रांनो आपलं कालवान तयार झालेलं आहे आणि आता ह्या कालवानाला घ्यायचे उतरून नाही का, चांगली उकळी फुटली म्हणजे आपलं कालवान तयार झाले. आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि आई आता जेवण वाढून देते हो का. आपलं सगळं जेवण बिवण आता वाढायचं चालले नाही का, जेवण तयार झाले त्यामुळं मामांना दिले सगळ्यात आधी. दादा आणि मामा आपलं शेजारी शेजारी बसले ते नाही का, कांदा बिंदा चिरला आईने. तुला बी करू का भांडू? हा माझं बी ताट होते मित्रांनो बघा. आपल्याला बी नाही का सगळी संगत जेवणार आता. आपल्या आईवाईचं मला वाटते मागून जेवण आमचं झाल्यानंतर मामा आपलं मस्तपैकी कांदा बिंदा खाते ते दादा आणि मामा. धर. ठेव ठेव मग ताट तिथे ठेव. आपलं बी जेवण तयार आहे. मामा कसं लागतंय आपलं खळगुट? व्यवस्थित आहे. हा व्यवस्थित आहे ना हा. दादा? कसं काय एकच नंबर. नंबर आहे ना. हा हा. तर जेवण चाललंय आता. मला बी घ्यायचे जेवण करून ताट आले. आपली आई बी करल. तर मित्रांनो आता जेवण बिवण मस्तपैकी झालेलं आहे. एक नंबर कालवण झालं तर पोटभर जेवले आणि आलोय मित्रांनो या ठिकाणी झोपायला. तर आता झोपायचं नाही, आता काय करायचे तुमच्यासाठी उद्यासाठी एक व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे आणि व्हिडिओ एडिटिंग करून मग तिथनं मोर आपण अपलोड करून मग झोपणार. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.